कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यातील भरणे येथे असणाऱ्या शामराव सहकारी पतसंस्थेतील आणखीन एक घोटाळा उघडकीस आलाय। या पतसंस्थेने ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये बुडीत काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता। या पतसंस्थेतील कर्मचारी आणि संचालक मंडळ यांच्या संगनमताने कोट्यावधी रुपये खाल्ल्याचे समोर आले। आपण पतसंस्थेमध्ये ठेवलेले पैसे बुडाले असल्याचं कळताच सर्व ठेवीदारांनी पतसंस्थेमध्ये एकच गोंधळ घातला होता। ठेवीदार आपले पैसे परत मिळवण्यासाठी सर्वतोपरी लढा उभारत आहेत। या पतसंस्थेतील ठेवीदारांचे पैसे परत मिळावे यासाठी 24 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी हे 3 दिवस मदत केंद्र उभारण्यात आले होते, ज्यामध्ये सर्व ठेवीदारांना आपली नाव नोंदणी करून आपल्या ठेवीबद्दल माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले होते, जेणेकरून या पतसंस्थेमध्ये किती कोटींचा घोटाळा झालाय हे समोर येईल। या 3 दिवसांच्या मदत केंद्रामध्ये 231 ठेवीदारांनी नाव नोंदवलंय आणि यामध्ये जवळपास 2.5 कोटींची ठेव अडकल्याचं समोर आलंय। नाव नोंदणी न केलेल्या ठेवीदारांनी आपल्या ठेवींची खात्री करून घेण्याचे आवाहन देखील करण्यात आलंय। बुडीत निघालेल्या ठेवी, त्यांचे व्याजदर असे जर पाहिले तर जवळपास 4 ते 4.5 कोटींचा घोटाळा झाला असल्याचं उघड होत आहे। नवीन गोष्ट आम्हाला या सर्व 3 दिवसाच्या मदत केंद्र चालू असताना उघडकीस आली। ती गोष्ट अशी आहे की या पतसंस्थेमध्ये 22-23चा जो काय ऑडिट रिपोर्ट आमच्या हाती आला आहे, या ऑडिट रिपोर्टमध्ये यांनी ठेवीदारांनी कुठलंही 1 रुपयाचं कर्ज घेतलेलं नसताना देखील त्यांच्या ठेवीवरती त्या ऑडिटरने ठेव तारण कर्ज मारलंय। ती एक म्हणजे नक्की हे ठेव तारण कर्ज कुठल्या अनुषंगाने मारलंय आणि त्यांना थकीत कर्जदार म्हणून त्या ऑडिट रिपोर्टमध्ये त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलाय। म्हणजे ऑडिटर पण याच्यात कुठेतरी सामील आहेत असं देखील या सगळ्या गोष्टीतनं निष्पन्न होतंय। म्हणजे आज या ठेवीदारांनी आपल्या ठेवी तर यांना नाही मिळालेत, परंतु हे कर्जदार म्हणून या ऑडिट रिपोर्टमध्ये मिळतात। त्यांनी कोणत्याही प्रकारचं कर्ज, आम्ही त्या ठेवीदारांशी संपर्क केला तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आजपर्यंत कोणतंही 1 रुपयाचं कर्ज या पतसंस्थेने घेतलेलं नाही आहे। आणि हे कसं काय, तर याचा खुलासा देखील काळांतराने आपल्याला होईलच। म्हणजे या पतसंस्थेने जेवढी हद्द करायची होती तेवढी सगळी हद्द करून ही पतसंस्था अगदी पुरेपूर लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही पतसंस्था लुटण्यामध्ये या पतसंस्थेचं सर्व संचालक मंडळ, या पतसंस्थेत काम करणारे सर्व कर्मचारी, तसेच या पतसंस्थेमध्ये जे काही बाकीचे मंडळी आहे, अधिकार, जे ज्या पतसंस्थेवरती ज्यांचं नियंत्रण असायला हवं असं एआर ऑफिसचे ऑफिसर यांचा देखील सहभाग आणि ऑडिटर या सर्वांनी मिळून या पतसंस्थेला डबघाईला आणलंय। आम्ही एवढंच सांगू इच्छितो की आमचा हा लढा अजून शांततेने आणि संयमाने चालू आहे। शासनाने देखील याची दखल घ्यावी, जेणेकरून या लढ्याचं स्वरूप कुठेतरी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहून कुठेतरी चुकीच्या दिशेने आम्हाला जाण्यास प्रवृत्त करू नये। आजही आम्ही सर्व शांततेने आणि संयमाने या सगळ्या गोष्टीची किंवा शहानिशा करून दखल घेतोय, परंतु भविष्यात या सर्व संचालकांना आणि या सर्व अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरताना देखील विचार करावा लागेल अशा पद्धतीचा लढा आमचा राहील। आज मी आपल्यासमोर एवढंच सांगू इच्छितो की जेणेकरून या सर्व ठेवीदारांना कुठेही जास्तीत जास्त त्रास न होता त्यांच्या ठेवी परत कशा मिळतील याचा प्रयत्न करावा। आणि एवढेच नाही तर या मदत केंद्रामध्ये ठेवीदारांनी आपले ठेवींची खात्री करून घेत असताना एक खळबळजनक गोष्ट समोर आली आहे। या पतसंस्थेमध्ये आणखीन एक मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलाय। हा नेमका घोटाळा काय आहे हे आपण त्या पतसंस्थेतील ठेवीदारांकडूनच जाणून घेऊया। 3 दिवसाचा आमचा हा मदत केंद्राचा उपक्रम राबवत असताना या उपक्रमासाठी आमच्यातील सर्व ठेवीदार, आमच्या या माता भगिनी यांचं खास करून आभार मानावं असं वाटतं की 3 दिवस आम्ही कुठेतरी वेळेत यायला कमी पडलो, पण 3 दिवस या माता भगिनी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घरातली सगळी कामं बाजूला सारून फक्त आपल्या सर्व ठेवीदारांचे पैसे मिळावे या हेतूने इथे उपस्थित होत्या आणि सर्वांच्या माहिती जमा करत होत्या।
तरी आमच्या या सर्व टीमच्या वतीने त्यांचे आभार. तसेच हा उपक्रमासाठी ज्यांनी आम्हाला मदत केली, आमचे मंडप डेकोरेशनवाले आमचे मित्र कुंभारकर यांनी टेबल खुर्च्या स्वतःच्या खर्चाने म्हणा किंवा स्वतः आणून दिल्या. तसेच काही इथली मित्रमंडळी ज्यांनी आम्हाला पाणीनी चहा पुरवलं. तर त्या सर्वांचे देखील हा उपक्रम राबवित असताना त्यांनी केलेल्या मदतीचे आम्ही आभार ऋण व्यक्त करतो. त्यांचे देखील आम्ही आभार मानतो. आणि सर्व समाजातील काही घटक होते ज्यांनी आम्हाला इथे येऊन धीर दिला आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर अशा सर्व समाज व्यवस्थेतील मंडळींचे देखील खूप खूप आभार. आपलं प्रेम आणि आपला सहकार्य असंच आम्हाला शेवटपर्यंत लाभेल ही आई काळकाई यांनी प्रार्थना करतो. आणि